हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. बघा 16.3 मधला आकृतीमध्ये आकृती आपल्याला एक आकृती दिलेली आहे. आकृती एस टी डी आकृती पी सी ओ या दोन एकरूप त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी संगत आहेत. या दोन्ही आकृती एकरूप त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संगती आहेत, म्हणून तिथं कॉन्ग्रुएंट साइन देऊन बघा कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे. एस टी डी कॉन्ग्रुएंट आहे पी सी ओ ला अशी आहे. तर कोणांची जोडी बघा संगत नाही. कोणत्या कोणांची जोडी जी दिलेली आहे ती कोणत्या कोणाची जोडी जी आहे ती संगत नाही. म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन वरून आपण बघणार आहे की कोणते कोण याच्यामध्ये संगत जोडीमध्ये आहेत आणि कोणते कोण संगत जोडीमध्ये नाहीत. बघा आता सुरुवातीला बघा अँगल एस टी डी संगत कोण आहे पी सी ओ ला. एस आणि पी हे दोन एकरूप आहेत एकाला. नंतर टी एकरूप आहे सी ला, आणि डी एकरूप आहे ओ ला. तर पहिली जोडी म्हणजे जी दिलेली जोडी आहे ती आपल्याला संगत कशी आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर आपण आपल्या खालच्या 4 ऑप्शन मधून पाहणार आहोत की बाकीच्या जोड्या संगत आहेत की नाही. जी संगत नाही ती जोडी आपल्याला शोधायची आहे. बघा टी एस मी इथे लिहिते टी एस डी व अँगल सी पी ओ. टी ला सी आहे कॉन्ग्रुएंट, एस ला पी आणि डी ला ओ. त्याच्यामुळे ही जोडी संगत आहे, एकरूप आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला येणार नाही. दुसरा बघा अँगल टी डी एस व अँगल सी ओ पी. टी ला सी आहे कॉन्ग्रुएंट, डी ला ओ आहे आणि एस ला पी आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा बरोबर जोडी आहे. पण आपल्याला ऑप्शन मध्ये विचारले संगत नाही ती जोडी ओळखायची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 सुद्धा येणार नाही. पुढचा अँगल डी टी एस व ओ सी पी. आता हा बघा डी ला ओ आहे, टी ला सी आहे आणि एस ला पी आहे. म्हणजे ही सुद्धा जोडी जी आहे ती संगत जोडी आहे. म्हणजे ऑप्शन आपलं नाही. शेवटचं बघा 4 नंबरचं ऑप्शन अँगल एस टी डी व अँगल पी सी ओ. एस ला पी आहे बरोबर, पण डी ला ओ पाहिजे, पण इथं डी ला सी दिलेला आहे. डी आणि सी हे दोन जे काही अँगल आहेत ते कोण जे आहेत ते एकमेकांना एकरूप नाहीत. त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर 4 आहे. आपल्याला विचारलं होतं की आपल्याला संगत जोडी नसलेला कोण सांगायचा आहे. तर आपल्याला हा ऑप्शन नंबर 4 एस डी टी व पी सी ओ हे एकमेकाला संगत म्हणजेच एकरूप जोडी नाही. म्हणून आपलं ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर 4. बरोबर ऑप्शन आपलं काय असणार आहे 4. म्हणजे ह्या 3 जोड्या संगत येतात, ही जोडी येत नाही. म्हणून आपलं राईट ऑप्शन हे असणार आहे. ही संगत जोडी आहे, ही संगत आहे आणि ही पण संगत आहे. ही जोडी संगत नाही आणि आपल्याला संगत जोडी नसलेलाच ऑप्शन पाहायचा होता. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. एक ट्रायंगल दिलेला आहे एबीसी. एबीसी मध्ये ओ इथं आहे. ओ हा लंब संपात असून अँगल ए सी आणि बी हा अँगल दिलेला आहे 42 चा 42. आणि त्यांनी सांगितलंय अँगल ए ओ बी काढायचा आहे. म्हणजे इकडला अँगल काढायचा आहे. हा अँगल आपल्याला काढायचा आहे. तो कितीचा आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलंय. आपल्याला कळत आहे की हा अँगल 90 चा आहे, हा अँगल 42 चा आहे. आता हा जो अँगल आहे इथला जर तो 90 चा असेल तर इथला आपल्याला काढता येतो, कारण की हा जो अँगल आहे तो एक रेषीय जोडीतला आहे. एक रेषीय म्हणजे लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर असल्यामुळे ते दोन्ही अँगल 180, त्या दोन्ही अँगलची बेरीज 180 यायला पाहिजे. तर आपला जो वरचा अँगल जो आहे हा ई, तो अँगल आपल्याला अँगल ई आपल्याला माहिती की 90 डिग्रीचा आहे. तर मग आपण काय करणार आहोत, खालचा अँगल आपल्याला काढता येतो. हा अँगल आपल्याला काढता येतो का, तर कारण की
काय सांगितलेला आहे, तो एक रेषीय जोडीतला कोन असल्यामुळे आपण तो काढू शकतो. किंवा इथला 90 आणि इथला 42 आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणचा अँगल सुद्धा काढता येणार आहे. तर तो कितीचा आहे बघा, हा 90, हा 90चाच येणार आहे. कारण की 180 मधून जर आपण 180 मायनस जर 90 केले म्हणजे अँगल, पूर्ण अँगलची बेरीज मधून आपण ई हा अँगल जर मायनस केला तर तो किती येणार आहे, 90चा येणार आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा अँगल ई जो आहे तो 90 येणार आहे. या तिन्ही अँगलची बेरीज झाली. हा इथला एक अँगल आहे, तो अँगल आपल्याला काढायचा आहे. तो अँगल कसा काढायचा बघा, हा एक काय तयार होणार आहे, एक चौरस तयार होणार आहे, एक चौकोन. बरोबर आहे का, एक चौकोन तयार होणार आहे. म्हणजे चौकोन आपण लिहू शकतो डी सी ई आणि ओ, हा एक चौकोन तयार होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळे अँगल माहिती आहेत. अँगल डी माहिती आहे 90चा आहे, अँगल सी माहिती आहे 42 आहे, अँगल ई सुद्धा काढला आपण जो की 90चा आहे. आपल्याला अँगल ओ काढायचा आहे. ओ का बरं काढायचा, कारण की आपल्याला त्याच्यानंतरचा जो ए ओ बी हा अँगल आहे तो काढता येणार आहे. कारण की तो ते दोन्ही जे काही अँगल आहेत ते एकमेकाला कशा आहेत, व्हर्टिकली अपोजिट म्हणजेच विरुद्ध कोण आहेत. त्याच्यामुळे इथला ओ आपल्याला निघाला की आपण त्याचा विरुद्ध कोण काढू शकतो. म्हणून मग मी काय करणार आहे, आपल्याला एवढं माहितीये की सगळी जी बेरीज आहे चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज ही 360 असते. तर मी हे तीनही कोण काय करणार आहे, 360 मधून जर मायनस केले तर मला काय मिळणार आहे, हा ओ मिळणार आहे. बघा आता अँगल डी प्लस अँगल सी प्लस अँगल ई प्लस अँगल ओ इज इक्वल टू 360. 90 प्लस 42 प्लस 90, हा अँगल ओ काढायचा आहे 360. ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 90 आणि 90 180, 180 आणि 42, 180 आणि 42 बघा, हा 2, 4 आणि 8 12, 12ला 2 हातचा परत 1 म्हणजे काय होणार आहे 222 प्लस अँगल ओ इज इक्वल टू 360. अँगल ओ काढायचा आहे आपल्याला. 360 मधून 222 मायनस करा, किती उत्तर येणार आहे बघा, हा 8, 5 मधून 2 गेले 3 उरले, 3 मधून 2 गेला 1, 138. म्हणजे इथला जो अँगल आहे तो 138 निघालेला आहे अँगल ओ. जर देअरफॉर अँगल ओ जर 138 असेल तर त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल जो आहे म्हणजेच अँगल ए ओ बी हा सुद्धा 138 येतो. म्हणजे त्याला आपण रिझन लिहू शकतो सिन्स व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि म्हणूनच मी असं सांगते की आपला ऑप्शन नंबर 4 येणार आहे. बघा ह्या आकृतीमध्ये आपण आधी सुरुवातीला ई काढला. ई हा 90 डिग्री होता. 90 डिग्रीच्या नंतर 180 लिनियर पेअर म्हणजे एक रेषीय जोडी असल्यामुळे 180 मधून 90 आपण मायनस केला, आपल्याला ई आलेला आहे 90. नंतर जो चौरस तयार झालेला आहे त्या चौरसामध्ये आपल्याला 3 बाजू 3 अँगल मिळालेले आहेत. 3 अँगलच्या ऐवजी आपल्याला एक अँगल काढायचा होता ओ. तो अँगल आपल्याला माहितीये चौरसाच्या सगळ्या अँगलची बेरीज जर केली तर 360 येते. त्या 360 वरून आपण ओ अँगल काढला, 138 आला. आणि 138 ओ हा ए ओ बी चा व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे ते दोन्ही जे कोण आहेत ते सारखे असतात. ओ 138 असल्यामुळे अँगल ए ओ बी सुद्धा 138 आहे. आणि आपल्याला जे काढायला सांगितलं होतं मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी हे निघालेलं आहे 138. आपला ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीने हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. तुम्हाला जर समजलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.